नंतर नेता साहेब आले तर ते बाईकनं आलो मी असं मला म्हणाले. ट्रॅफिकमध्ये अडलो होतो आणि त्यानंतर चर्चेला आमच्या सुरुवात झाली. मी त्यांना पहिलं विचारलं की नेता साहेब युती करण्याची आपली प्रामाणिक इच्छा असेल तर मग आपण पुढे जाऊया आणि आपल्याला प्रदेशच्या नेत्यांचं पत्र आलेलं आहे तर मी तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही, परंतु तुम्ही सांगा आम्हाला काय तुम्ही देणार आहात. कारण शेवटी ठाण्याला आम्ही मोठे भाऊ आहोत. कारण शेवटी माझा मतदारसंघ 2 महापालिकांमध्ये येतो, एक ठाणे आणि मीराभाईंदर. तर मीराभाईंदर तुम्ही मोठे भाऊ आहात कारण ठाण्याला आमच्या 82 जागा आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या 24 आहेत. मीराभाईंदरला 95 जागांपैकी 61 तुमच्या आहेत आणि 22 जागा धनुष्यबाणावर निवडून आलेल्या आमच्या आहेत. त्यामुळे जी युतीची बोलणी ठाण्याला होईल तीच युतीची बोलणी ही मीरा भाईंदरला व्हायला पाहिजे. म्हणजे काही आम्हाला एवढ्या जागा द्या तेवढ्या जागा द्या असं करण्यापेक्षा, कारण आता वेळ नाही आपल्याला, 2च दिवस आहे म्हटल्यानंतर युतीची जी बोलणी आहे ती आपण ह्या लेवलला घेऊन येऊ की जे ठाण्याला होईल तसंच मीरा भाईंदरला व्हायला पाहिजे. कारण ठाण्याला आम्ही आमच्या स्वतःच्या सुद्धा जागा, जे आमचे 4 नगरसेवक आहेत, परंतु आम्ही काही त्या ठिकाणी अडचणी ज्या होत्या त्यावर मात करून त्यातले आमचे एक जागा सुद्धा आम्ही त्यांना भारतीय जनता पक्षाला दिलेल्या आहेत. 24+ आम्ही देतोय. म्हणजे आज किंवा उद्या त्या बाबतीतला निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील. म्हणजे आमच्या सुद्धा जागा आम्ही त्यांना देतोय. त्यांनी 45ची मागणी केली होती, तेवढं नाही पण अतिशय चांगल्या प्रकारे मान सन्मान ठेवून ही युती त्या ठिकाणी होईल असं मला वाटतं. तर तशाच पद्धतीनं मीरा भाईंदरला व्हावं अशी माझी इच्छा असं मी त्यांना सांगितलं. तर त्यांनी मला सगळा रिपोर्ट दाखवला आणि असं सांगितलं की 2017 रोजी ज्यावेळेस महापालिकेची निवडणूक झाली त्यावेळेस 5,13,000 मतदान होतं, परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे की आज जवळजवळ 8 लाखाहून जास्त मतदान आहे. त्यामुळे 3 लाखाच्या वर जे मतदान वाढलंय ते फक्त भारतीय जनता पक्षाला मानणारा जो वर्ग आहे ते मतदान घडल्याकडनं आमची बाजू आता चांगली मजबूत आहे. त्यामुळे तुमचे जे 22 आहेत ते सुद्धा आमच्या पाठिंब्याशिवाय निवडून येणार नाही. तर आम्ही तुम्हाला 13 जागा देतो. तुम्ही त्यांना सांगितलं असेल 13 जागा 22 आमच्या आहेत, 13 जागा घेऊन आम्ही काय करणार, शेवटी आम्हालाही पक्ष त्या ठिकाणी वाढवायचं आहे. तर मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुमचं जे मत आहे की ठाण्याच्या धर्तीवर इकडेही व्हावं, म्हणजे 22 ज्या आमच्या आहेत त्या प्लस प्रत्येक पॅनलला 1-1. तर ठीक आहे, प्रत्येक पॅनलला 1-1 नसेल तर काही थोडं फार करून आपण महायुती व्हायला पाहिजे. ह्या मताचा मी असल्या कारणानं तिथे कॉम्प्रोमाइज करण्याची आमची तयारी आहे. परंतु आता काय झालं की या चर्चेला सुद्धा 2 दिवस उलटून गेले. आता 29 आणि 30 म्हणजे आता रविवार आजचा आहे म्हटल्यानंतर फॉर्म भरण्यासाठी सोमवार आणि मंगळवार हे 2च दिवस असल्या कारणानं काहीतरी आपल्याला आता निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे मी सकाळी माननीय मुख्यमंत्र्यांना फोन करून सांगितलं की सर मी सगळी जो चर्चा होती ती केलेली आहे आणि ठाण्याच्या धर्तीवर इथेही महायुती व्हावी असा मी प्रस्ताव दिलेला आहे. तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे मी सांगतो म्हणून. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा जो काय निर्णय आहे तो निर्णय 24 तासामध्ये देणं अपेक्षित आहे. जर त्यांनी उद्या दुपारपर्यंत जर निर्णय दिला तर ठीक आहे, नाहीतर मग आम्हाला शेवटी काहीतरी निर्णायक भूमिका घ्यावी लागेल. कारण शेवटी काहीच प्रतिसाद येत नाही, तुम्ही प्रतिसाद देत नाही आणि आमचे उमेदवार आमच्या पाठीमागे लागले की काय करावं. तर 24 तासामध्ये जर काही त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर आम्हाला आमचा निर्णय काय तो आहे तो निर्णय घ्यावा लागेल. अशा पद्धतीनं मी आता त्यांना निरोप देतोय आणि त्यामुळे काय तो आहे तो पुढल्या दुपारपर्यंत निर्णय होईल. दुसरं, आप देख रहे हैं मुंबईकर इंडिया टीवी न्यूज, सच के साथ हमेशा, खबर नहीं असर वही.